हॅलो, वेलकम टू शमिताज चॅनल। आज आपण विनिपेगमध्ये बसल्या बसल्या 4 ठिकाणी जाणार आहोत। ते म्हणजे स्कॉटलंड, कॅरिबियन आयलंड्स, रोमेनिया आणि क्युबा। तुमच्या लक्षात असेल तेजस आणि मी फोकलोरामामध्ये मागच्या वर्षी भाग घेतलेला, तसाच यावर्षीचा हा फोकलोरामा फेस्टिवल आहे। अनफॉर्च्युनेटली आम्ही यावेळी डान्समध्ये भाग नाही घेतलाय, पण आम्ही दोघेही व्हॉलंटियर करणार आहोत। पण या आठवड्यात आम्ही वेगवेगळ्या पॅव्हिलियन्सला गेलोय आणि या जर्नीमध्ये आम्ही तुम्हाला सुद्धा आमच्यासोबत घेऊन जाणार आहोत। तर चला मग पहिल्या पॅव्हिलियनला, ते म्हणजेच आमच्याच घराजवळ स्कॉटलंड पॅव्हिलियनला। सगळ्या पॅव्हिलियन्सचं ऑर्गनायझेशन साधारण याच रित्या असतं की जिथे टेबल्सवर तुम्ही जेवता जेवता वेगवेगळ्या मनोरंजनाचे ॲक्ट्स एन्जॉय करू शकता। या पॅव्हिलियनला एक मजेदार गोष्ट ही होती, ते म्हणजे लाईव्ह बँड होता आणि तुम्ही बघू शकता की कसं या सिंगरने सगळ्यांना इन्व्हॉल्व करून घेतलंय। टेबल्सवर सगळं थम्पिंग चालू आहे, तर इथे तेजस पायाचं थम्पिंग करतोय। खूप एन्जॉय केलं आम्ही हे सगळं। स्कॉटलंड म्हटलं की बॅकपाईप आणि किल्ट आलं। या आर्टिस्टने इथे ट्रेडिशनल पोशाख घालून खूप छान प्रकारे बॅकपाईपवर आमचं मनोरंजन केलं। शोच्या एंडला जेव्हा आम्ही पॅव्हिलियनमधून बाहेर पडलो, तेव्हा हा बॅकपाईप बँड आमच्यासाठी सी ऑफ करायला थांबला होता। चला तर मग नेक्स्ट पॅव्हिलियनला जायचं का? आम्ही सुरेखाताईंसोबत एकाच दिवशी 3 पॅव्हिलियन फिरलो। खूप मजा आली। आणि पहिला पॅव्हिलियन होता रोमेनियन पॅव्हिलियन। तिथे गेल्या गेल्या हा कल्चरल डिस्प्ले होता आणि हे जे समोर दिसले ते सगळे टेबल क्लॉथ्स होते। रोवन ही तिथली यूथ अम्बॅसेडर होती आणि आम्हाला तिने न कंटाळता रोमेनियन कल्चरबद्दल, तिथल्या ट्रेडिशन्सबद्दल खूप छान प्रकारे माहिती दिली। हा तिकडचा कल्चरल डिस्प्ले होता आणि मला खूपशी आपल्याकडच्या हिमाचल इथल्या काही गोष्टींची आठवण आली। हा डान्स खूपच डेलिकेट आणि सोज्वळ होता। खूप मजा वाटली मला हा डान्स पाहताना आणि एक क्षण वाटलं की मी त्यांना जॉईन करू का। हा खरं क्रोएशियन डान्स आणि गाणं होतं। यात ते लाईव्ह गाणं सुद्धा गात होते आणि मग परफॉर्म पण करत होते। खूप भारी वाटलं हे पाहून। ही अशी करतब तुम्ही पाहिली आहे का? मला कमेंट्समध्ये नक्की कळवा हा। तुम्हाला गाण्यावरनं कळलं का आम्ही नेक्स्ट कुठल्या पॅव्हिलियनला आलो ते? येस, आम्ही नेक्स्ट आलो आहे ते म्हणजे आफ्रिकन कॅरिबियन पॅव्हिलियनला। चला मग तिकडच्या गमती जमती पाहूया। या चिमुकल्यांनी स्टेजवर अगदी मन मोकळे नाचून खूप धुमाकूळ घातला। हा ट्रिनिडाड आणि टबॅगो येथील ट्रेडिशनल डान्स।
हा कल्चरल डिस्प्ले आफ्रिकन करिबियन पवेलियनचा आहे. आमच्या जर्नीतला लास्ट स्टॉप ते म्हणजे क्युबन पवेलियन. आणि तुम्हाला दिसतंय ते किती लोक आली आहेत आणि कसा कच्चा हा पवेलियन भरलाय. खूप एक्सायटेड होते या क्युबन पवेलियनला यायला. आमचं श्रावण असल्यामुळे आम्ही सगळीकडे व्हेजिटेरियनच खात होतो. या पवेलियनच्या एंटरटेनमेंट शोची सुरुवातच एवढी धमाकेदार झाली की पुढे काय काय असणार आहे याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. काय काय डोळ्याने टिपायचे आणि काय कॅमेऱ्यात टिपायचे हे डिसाईड करायला खूपच कठीण होत होते आणि काहीही मिस व्हायला नको ह्याची सारखी काळजी लागत होती. इथे सुद्धा त्यांनी लाईव्ह गाण्यावर छान नाचत परफॉर्म केलं. फिनालेला सगळे परफॉर्मन्स स्टेजवर आले, काही स्टेजच्या खाली होते आणि सगळ्या लोकांना त्यांनी इन्व्हॉल्व करून असं छान एंड केलं. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.